फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर इथे तुम्हाला दिसत असतील तांदूळ आणि काही डाळी। तर हे मी पीठ आता म्हणजे तांदूळ भिजवणार आहे डोसे बनवण्यासाठी। जे राशनचे तांदूळ असतात ना त्याच्यापासून आता मी तुम्हाला डोसे बनवून दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला भिजत घालायचे आहेत तांदूळ, काही डाळी आणि इथे बघा मेथ्या। आता हिवाळ्यात मेथ्या पण आपल्या हेल्थसाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि खूप हेल्दी पण असते आपल्या बॉडीसाठी। तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत 3 पाव, म्हणजे अर्धा किलो आणि पाव किलो, 3 पाव तांदूळ घेतलेले आहेत। एक पाव किलो एक अशी उडदाची डाळ घातली आहे, उडदाची डाळ पाव किलो घातली आहे आणि चण्याची डाळ मी अर्धी वाटी घेतलेली आहे आणि मुगाची डाळ अर्धी वाटी घातली आहे आणि मेथ्या 1 चम्मच भरून घेतलेला आहे। तर चला आता याला स्वच्छ धुवून घेऊया। तर हे बघा इथे मी 3 वेळेस स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेले आहेत आणि हे भिजत घालणार आहे आता 8 तासासाठी। मग नंतर जे छान भिजल्याच्या नंतर आपण हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया। चला तर आता हे ठेवते मी भिजत आता। तर हे बघा इथे मस्त आपले तांदूळ डाळी वगैरे सगळं छान अशा फुललेले आहेत व्यवस्थित। चला तर आता आपण वाटून घेऊया। तर इथे घेतलं आहे भांड्यामध्ये। घेतला आहे बारीक। आता हे एकसारखं मिक्स करून घेऊया। बघा आता मिक्स केले छान। आता याला आपण झाकून ठेवून देऊया, म्हणजे आपलं पीठ आंबायला मदत होते। रात्रभर ठेवायचं आहे आणि उद्या सकाळी मग आपण टाकूया डोसे। मी चटणीसाठी घेतलेलं आहे खोबरं आणि इथे घेतलेले आहे शेंगदाणे भाजून, इथे घेतलेलं आहे लसूण मिरची आणि चवीपुरतं मीठ। चला तर आता हे मी वाटून घेणार आहे। तर इथे तडक्यासाठी मी तेल घातलं आहे कढईमध्ये आणि मोहरी आणि जिरे घातले आहेत। ते छान तडतडले की आता आपण याच्यामध्ये घालूया लसूण, ठेचून घातला आहे मी लसूण। इथे घालूया लाल मिरच्या, छान हलवून घेऊया आपण। आता घालूया कढीपत्ता,
कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते. तर आता हे झालं आहे आपला चटणीचा तडका तयार. आणि हे बघा इथं चटणी वाटत आहे. तर हे बघा इथं झालेली आहे वाटून चटणी. तर आपण ह्या तडक्यामध्ये घालून घेऊया आता. तर इथे झालेली आहे आपली चटणी तयार. चला तर आता मी डोसे टाकून घेते. इथे घेतलं आहे डोशाचं पीठ. आता याच्यामध्ये आपण घालूया मीठ. चवीपुरतं मीठ घालून घेत आहे. आता मिक्स करून घेऊया. Where is your brush? चला बाबा. आज फुगलं का सॉरी? थंडीने थोडं फुगलं नाही. चुलीवर ठेव गरम होते. हो. आता आपण टाकूया डोसे. तर हे बघा झालेले आहेत डोसे तयार. इथे आहे खोबऱ्याची चटणी, शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी. आणि इथे आहेत आपले प्रोटीन्सचे डोसे. तर कसे वाटले तेही कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.